मराठी समाचार न्यूज 24 महाराष्ट्राचा बुलंद आवाज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पूर्णा नदीपात्रातून वाळू माफियांकडून रात्रंदिवस केनीच्या साह्याने केला जातो लाखो ब्रास रेतीचा उपसा। महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष। बुलढाणा बरोबर शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदीपात्रातून भोटा, कठोरा सबोडा या घाटातून परिसरातील वाळू माफिया हे कुणालाही न भीता दिवसरात्र अवैधरित्या केनीच्या साह्याने लाखो ब्रास रेतीचा साठा उपसत असल्यामुळे महसूल विभागाला कोट्यावधी रुपयाचा चुना लावत असून महसूल बुडवित आहेत। तरी सदर वाळू माफियाविरुद्ध महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। सविस्तर माहिती अशी की शेगाव तालुक्यातील येथून जवळच असलेल्या भास्तन येथील पूर्णा नदीपात्रातून भोटा, कठोरा, सबोडा या शिवारातील घाटातून शासनाच्या वतीने नदीपात्रातील कोणत्याही घाटाचा लिलाव झालेला नसताना सुद्धा महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून खुलेआमपणे जराही भीती न बाळगता परिसरातील वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस पूर्णा नदीपात्रातून लाखो ब्रास रेतीचा अवैधरित्या उपसा करीत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। येथील पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस खुलेआमपणे अवैधरित्या रेतीचे उत्खनन होत असताना सुद्धा परिसरातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, HDO व महसूल प्रशासन सदर वाळू माफियाविरुद्ध कारवाई करण्यास का मागे पुढे पाहत आहे असा प्रश्नही परिसरातील नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। तरी आता या बाबीकडे जिल्हा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणीही होत आहे। तर परिसरातील रेती तस्करांचे रोडवर विशेष पथक तैनात असून रात्रंदिवस पेट्रोलिंग करून रोड क्लिअरच्या सूचना देऊन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीची वाहतूक करून महसूल व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करतात, पण प्रशासन मात्र मूग गिळून असल्याची चर्चा आहे। पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून यामधून अनेक वाळू माफिया गब्बर झाले असून ते सब कुछ मॅनेज हईची भाषा करीत असल्याचे समजते। तर रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती माफियांनी वेळेचे सुद्धा भान ठेवले आहे। तर यामुळे तालुका प्रशासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत असून याकडे खनिकर्म विभागाकडून बघ्याची भूमिका घेतल्या जात असल्यामुळे या वाळू माफियांचे आता मुसक्या कोणावर असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। सूरज देशमुख, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी।